काय करायचं रे? बेंच नाही. यानं इकडे ब्लॉग घेता यायचा. मला जायचं होतं परंतु मला पण काही ना काहीतरी काम येत आहे. नागेश आहे, याच्यासाठी आलो मी. सोनखेडला आहे, सुनच म्हणजे शेतापासून एक मंदिर आहे. गणराज, मला सांग आता मुक्तगोट्याचं काय काय फायदा आहे, काय काय नुकसान आहे? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही आहे, दुपारचे 12 वाजले आणि तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे. आज फ्रेंडशिप डे आहे, तर फ्रेंडशिप दिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा. आणि धीरज इथं फ्रेंडशिप डेची तयारी करताय. याला बँड करायचं. काय करायचं रे? बेंच नाही, बँड आणायचं नाही, तयार करायचं बँड. बरं, एक आणायचं. तुला आणायचं आहे? तर आता मला जायचं आहे सोनखेडला, कारण की सोनखेडला एक मुक्त गोटा बघण्यासाठी खूप दिवस झालं एक माझा सबस्क्रायबर म्हणू शकता किंवा मित्र म्हणू शकता, त्यानं मला बोलत होता. तर आपण जाऊत आता तिथं मुक्त गोटा बघायला. हेल्मेट वगैरे घालतो आणि निघतो. चलो निघतो. जर्सी वगैरे घातले. जर्सी नाही, याला काय म्हणतात रे धीरज? मी जे घातलो त्याला काय म्हणतात? ड्रेसिंग. यानं इकडे ब्लॉग घेता यायचा. चलो ड्रेसिंग घातलं मी आणि आता मला हेल्मेट वगैरे घालतो. त्याच्या अगोदर हो, मोबाईल खराब केला आहे ना बघा. नाही केला नाही. चला मी आधी काय करतो, त्याचाच फोन आला, मंगेशचा फोन आला, फोन पिकअप करतो. त्याचा फोन आलाय. पिंपळगावमध्ये महादेव मंदिराजवळ या म्हणाले. महादेव मंदिराजवळ ते राहतात. तिथून मुक्त गोटा बघायला जाऊत आपण. माझ्यासोबत तुम्ही पण बघसाल. बघू, गेले 4 रविवार झालं त्यानं मागा लागते. आणि म्हणजे खरं तर मला जायचं होतं परंतु मला पण काही ना काहीतरी काम येत आहे. गेल्या रविवारी मी फ्री होतो पण त्याला काम होतं. बूट घालतो. चलो भाई, रेडी हो गया हूँ मैं, जाएंगे. आता तिकडे गेला व्हिडिओ घेतो की नाही मलाच माहीत नाही. इथं तर बडी बडी म्हणालो व्हिडिओ घेतो ते घेतो. तिकडे गेलं की मग पूर्ण लाज आलो. नाही, आता लाजायचं नाही, डायरेक्ट व्हिडिओ घ्यायचा. चलो जा. तर आपण वाडीपाटच्या समोर आलोय. आता इथून सोनखेड जवळपास 10 ते 12 किलोमीटर आहे. चला आपण जाऊच आणि तर नागेशचा मुक्त गोटा आहे ते बघूत आपण. चलो ओके. सोनखेडला आलो. आता महादेव मंदिर हुडकायचं आपल्याला. महादेव मंदिराजवळ नागेश येणार आहे. आपल्याला महादेव मंदिर तर सापडत नाहीये. नागेशला कॉल करून बोलून घेतो आपण. पोलीस स्टेशन जवळ आलो. व्हिडिओ मध्ये घेऊ की तुला? ते नागेश आहे, याच्यासाठी आलो मी. सोनखेडला आहे आणि हे मुक्त गोटा आहे नागेशचा. पावसामुळे खराब झालं की खूप जास्त रे. आणि इथं किती राहतात आता मधामध्ये? हां हां. बरं बरं बरं. आणि इकडे मधामध्ये काय, मधात बंदीच गोटा आहे काय? इकडे म्हशीला बांधतात. पावसामुळं खराब झालं आहे ना, नाही तर चांगला असते कोरडा. आणि कोण बघते इकडे तुझं गोटा सगळं? दादा आणि अण्णा बघतात. आजोबा बघतात काय? हे काय हे की गोरे आहे काय? कारवड आहे काय? भारीच आहे. प्रदक्षिणाची आहे का? आता कुठे गेलेत म्हशी? कुठे सोडलेत काय? आता म्हशी चरायला सोडल्यात, त्यामुळे ते गोट्यामध्ये नाही. पावसामुळे खराब झालं, नाही तर चांगला असते मुक्त गोटा आहे ना. मला मुक्त गोटा करायचा आहे परंतु मुक्त गोट्यामध्ये तसं चिखल होणार आहे, साधी गोष्ट. नाही नाही, राहू दे राहू दे. आता बांधतात का आता? बरं बरं बरं. आणि तू कितवीला असतो आता? अभ्यास कर बरं, महत्वाचा अभ्यास पण आहे. 9वीला आहे का? बरं बरं. त्याने व्हिडिओ बघते माझा. बरं बरं. आणि तुला कसं कळलं माझं चॅनल? इंस्टाग्रामवर? हां हां. बरं बरं बरं. हे नागेशच्या घरापासूनच म्हणजे शेतापासून एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. काय व्ह्यू यायला आहे बघ, छान. हां. तू इथं खेळतोस की, दर्शन वगैरे घेतोस की? चला आपण हे दर्शन घेऊ. गाडीला काय होणार ना तिकडं? हे गणराज, याच्यासाठी आपण अजून 1 घंटा थांबल्या. तर गणराज, मला सांग आता मुक्त गोट्याचं काय काय फायदा आहे, काय काय नुकसान आहे? तसं आता इथं पाणी पडल्यामुळे थोडंसं ओलावा झालाय. मुक्त गोड्याचे फायदे. मुक्त गोड्याच्या ह्याच्यामध्ये राहून आहे ना, ढोर तंदुरुस्त राहतात व त्यांना
काय म्हणतात असे मन मोकळेपणाने राहतात. आपण जसं वेळोवेळी पाणी पितो तसे ते पाणी पितात असते. जेव्हा त्याला चारा खायचा तेव्हा चारा खातात. आता मी शाळेत जाताना येणार एक बार दावण भरून जातो. मग 12 वाजता लगेच इंटरव्ह्यू होते. इंटरव्ह्यू झाले ना मी इथे येतो. मग चारा संपला की मग चारा टाकून जातो. मग 2:30 आलं मग यायला आहे ना तसंच मध्ये सोडता. 4 वाजले की यायला मग असं मध्ये घेतात. मध्ये घेतलं की मग काय म्हणतात दूध काढले की मग लगेच सोडून देतात. आणि काही नाही तू शाळा चांगली काही शाळा मध्ये आहे ना मग पुण्याला जाय काही 10-20 हजाराची नोकरी लागते. मात्र मला आहे ना असं हे होऊ लागलं नोकरी 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 बुवा. बाहेर देशातले येऊन आपल्यावर हुकूम चालवायले हे आपल्याला जमणार नाही. आपण आपला व्यवसाय करूया. आपल्या नागेशला भेटलो मी. त्यानंतर त्याचे पप्पा वगैरे आले. व्हिडिओ घेतलो नाही मी. आता घराकडे निघालो. परंतु नागेश आणि गणराज खरंच त्याचं जे बोलणं होतं त्याचं वय छोटं आहे परंतु त्याची जी विचारशैली आहे ती एखाद्या मोठ्या माणसासारखी आहे. घनघोर अभ्यास आहे त्याचा. त्यातला बेसिक ते बेसिक गोष्टी माहीत आहे. व्हिडिओमध्ये मी कॅप्चर केलो नाही परंतु मी जेव्हा त्याला बोललो आहे मी वाटलं तर पुन्हा रविवारी पुढच्या रविवारी जाऊन त्याला स्पेशली धनराजला भेटणार आहे मी. त्याचा जे अभ्यास आहे बारकाव्याचं खरंच मला काही गोष्टी माहीत नाही जे त्याला माहिती आहेत. जर का धनराज तू व्हिडिओ बघत असतील तर तू लक्षात दे. तू 10वी आणि 12वी प्रॉपर लक्ष देऊन अभ्यास कर. चांगला अभ्यास कर. त्यानंतर पूर्ण सोनखेडमध्ये काय पूर्ण नांदेडमध्ये तुझ्या एवढं दूध उत्पादक तुझ्यामध्ये जे शैली आहे तू चांगल्या प्रकारे दूध उत्पादक होऊ शकतोस. नंबर 1चा दूध उत्पादक होऊ शकतोस. फक्त 10वी आणि 12वी मेन आहे ते चांगल्या प्रकारे काढ. त्यानंतर पूर्ण जीवन तुझंच आहे. खरंच मला खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून. आता घराकडे जाऊ. तर आता मी घरी आलोय आणि खरंच खूप चांगलं वाटलं धनराजला भेटून. आणि धनराजचा जो व्हिडिओ आहे तो महेश येवलेवर येईल आणि बाकीचा जो पूर्ण ब्लॉग आहे ते येवले फॅमिलीवर येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. बाहेर देशातले येऊन आपल्यावर हुकूम चालवायले हे आपल्याला जमणार नाही. आपण आपला व्यवसाय करूया.